नमस्कार. सर्टिफाईड ऑडिटरसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपण सर्वांनी सहकार विभागाच्या वेबसाईटवरती एक सर्टिफाईड ऑडिटर होण्यासाठी किंवा एक इंडिव्हिज्युअल ऑडिटर होण्यासाठी किंवा आपली सीए फर्म सहकार विभागाच्या पॅनलवर रजिस्ट्रेशन्स करण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सहकार विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन आपण लेखापरीक्षकाच्या नामतालिकेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज सादर केले होते की. मग आता ह्या अर्जाच्या संबंधी तुम्हाला मध्यंतरी काही कालावधीमध्ये बरेचशा कॅन्डिडेटला रिजेक्टेड झाल्याचे मेसेज आले होते. त्यानंतर त्यासाठी त्यांना पुन्हा अपील करण्यासाठी संधी दिली होती आणि ही जी काही आता तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतंय लेखापरीक्षक यादी 2024 ते 26 ची ही आता फेब्रुवारी महिन्यामध्ये डिक्लेअर झालेली आहे वेबसाईटवरती. आता सर्व कॅन्डिडेटने एक सगळ्यात महत्त्वाची सूचना आधी समजून घेणं आवश्यक आहे. सर्व कॅन्डिडेटने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण दिलेल्या नियमांच्या सूचनेचं पालन करून जर तुम्ही फॉर्म फिलअप केलेले असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲक्सेप्टेडचे मेसेज तुमच्या ईमेलवरती विभागाकडनं आलेले असतील, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी या लेखापरीक्षकाच्या यादीमध्ये आपलं नाव आलं आहे की नाही याची एकदा खात्री करून घ्यायची आहे. म्हणजे 2024 ते 26 या कालावधीसाठी आपल्याला या ठिकाणी आता लेखापरीक्षण करण्याची, लेखापरीक्षणाची प्रक्रिया पार पाडण्याची आता या ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध झालेली आहे. तर अशा सर्व कॅन्डिडेटचं प्रशांत क्लासेसकडनं पुनर्ष एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना पुढे त्यांच्या ज्या 2024 ते 26च्या या कालावधीसाठी लेखापरीक्षणासाठी योग्य त्या चांगल्या पद्धतीचं त्यांचं कामकाज त्या ठिकाणी पार पाडावं अशी आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो. आपण आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी समजून घेणार आहोत, की सर ही यादी नक्की आम्ही आता कुठे पाहायची हो? आम्ही तर फॉर्म फिलअप केला होता की हो. आम्हाला सुद्धा ॲक्सेप्टेडचे मेसेज आले होते की हो. मग आमचा पॅनल नंबर आम्हाला कुठं मिळणार की हो? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मी या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला जर आपला चॅनल मनापासून आवडत असेल मित्रांनो, तर लाईक मात्र नक्की करत चला आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. ओके? आणि जर नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा की हो. चलो आपल्याला आता Googleला जायचं आहे. क्रोम गुगलवरती आल्यावरती आपल्याला या ठिकाणी सहकार आयुक्त .महाराष्ट्र gov.in ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटला आपल्याला सर्च करायचं आहे. डिस्क्रिप्शन्समध्ये मी तुम्हाला वेबसाईट देणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. डायरेक्टली आपल्याला वेबसाईटला क्लिक करून आपल्याला या पद्धतीचं पेज आता या ठिकाणी तुम्हाला ओपन होतंय. सहकार आयुक्त .महाराष्ट्र .gov.in अशा पद्धतीचं पेज तुमचं या ठिकाणी ओपन झाल्यावरती जी अधिसूचना जे तुम्हाला दिसतंय बघा, या अधिसूचनेमध्ये तुम्हाला जे परिपत्रका जो पहिला विभाग आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. अगदी सोपं आहे. ओके. मग आता या ठिकाणी थोडंसं स्क्रोलिंगली खाली यायचं आहे आणि बघा पहिलाच जो तुमचा पॉइंट आहे डॉक्युमेंट टाइप्समध्ये तुमचं आलेलं आहे. ऑडिट इम्प्लिमेंट्स तुमची इथे लिस्टेड आलेली आहे 24 ते 26 साठी. येतोय पॉइंट लक्षात? मग आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी असतील किंवा जे काही कॅन्डिडेट असतील फॉर्म फिलअप केलेले, तर त्यांनी सर्वांनी या ठिकाणी या पीडीएफ मध्ये आपला ऑडिट पॅनल नंबर आलाय की नाही याची एकदा खात्री करून घ्यायची आहे. ज्यांचे ॲक्सेप्टेड मेसेज आले आहे अशा सर्व कॅन्डिडेटने. ओके. चलो मग आता हे डाउनलोड कुठनं करायचंय तर अगदी सोपं आहे की हो. इथे जी पीडीएफ दिसते त्याला या ठिकाणी क्लिक करायचंय. तुमची पीडीएफ त्या ठिकाणी काय होते डाउनलोड होते. अशा पद्धतीचं तुमचं पीडीएफ त्या ठिकाणी डाउनलोड होतंय आणि पीडीएफ डाउनलोड झाल्यावरती पीडीएफ मध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्या देखील आपल्याला व्यवस्थितरित्या जाणून घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी नामतालिका यादी म्हणजेच ऑडिटरसाठी या ठिकाणी आता ऑडिटर लिस्टेड या ठिकाणी काय झालेली आहे प्रसिद्ध झालेली आहे 24 ते 26 साठी. ओके. हा एक महत्वाचा पॉइंट असणार आहे. त्यानंतर आपल्याला स्क्रुटिनिंग सर्व खाली आल्यावरती या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाची बेसिक माहिती यामध्ये दिलेली आहे. बघा
आता ज्या विद्यार्थ्यांचे लिस्टेडमध्ये सिलेक्टेड झालेले आहेत 24 ते 26 साठी, तर सर्वप्रथम त्यांनी आपला या ठिकाणी तुमचा जो ट्रान्झॅक्शन आयडी तुम्ही नोट डाउन करून ठेवला असेल किंवा तुम्हाला मेसेज आला असेल, तो इथे तुम्ही व्हेरिफाय करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जे काही फॉर्म फिलअप करताना तुम्ही जो ग्रेड चॉईस केलेला होता ऑडिटरसाठी, तर तो ग्रेड तुमचाच इथे आलाय का एकदा व्यवस्थित खात्री करून बघा. तुमचं नेम इथं तुम्हाला दिलेलं आहे, ऑडिटर नेम, आणि ऑडिटर टाइप्स तुम्हाला दिलेला आहे. मग इथे गव्हर्नमेंट ऑडिटर असतील, सर्टिफाईड ऑडिटर असतील, इंडिव्हिज्युअल, तर असे तुम्ही या ठिकाणी जेव्हा टाइप्स वाईज तुम्ही निवडलेले आहेत, ते या ठिकाणी पूर्ण आलेले आहेत. त्यामध्ये आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं की सर आमचा पॅनल नंबर नक्की कुठं असतोय हो? हा एक महत्वाचा मुद्दा आहे की नाही ते. तर बघा या ठिकाणी तुमचा आता हा पॅनल नंबर असणार आहे. इम्प्लिमेंट नंबर हा तुमचा असणार या ठिकाणी. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता हे तुमचे या ठिकाणी सगळे नंबरिंग आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रत्येकाने ज्यांनी कॅन्डिडेटने अर्ज सादर केलेले असतील, त्यामध्ये ज्यांच्या काही स्क्रुटिनिंग त्रुटी आढळलेल्या असतील, त्यांनी जर त्या व्यवस्थित पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करून पुन्हा त्यांनी ते अपलोड केलं असेल, पुन्हा ते व्हेरिफाय होऊन त्यांना ॲक्सेप्टेड मेसेज आला असेल, तर अशा सर्व कॅन्डिडेटने ह्या लिस्टेडमध्ये आपली नावं आलीत की नाही एकदा खात्री करून घ्यायची आहे. आणि ही संपूर्ण जी काही PDF आहे, ही वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल आहे. कुठनं बघायची हे मी तुम्हाला व्यवस्थित सुरुवातीला क्लिअर केलंय. आणि इथनं तुम्हाला भरपूर सारे पेजेस त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आणि अगदी आपण आता शेवटी येऊया. शेवटी तुम्हाला काही महत्वाची माहिती दिलेली आहे, सूचना दिलेल्या आहेत. त्या आधी आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. ओके. चलो, प्रत्येकाला कळालं तर व्यवस्थित पॅनल रजिस्टर जी काही PDF आहे ही कुठे अवेलेबल झालेली आहे वेबसाईटवरती. चलो, सगळ्यात महत्वाचं आपण आता या ठिकाणी खूप सारे पेजेस आहे या ठिकाणी. तर तुम्हाला बेसिकली या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती आपण एकदा व्यवस्थित समजून घेऊया. जे नियम तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे ऑडिटच्या संबंधी, तर इथे तुम्हाला नियम दिलेले आहे बघा. म्हणजे परिशिष्ट ब मध्ये तुम्हाला एक माहिती दिलेली आहे की लेखापरीक्षक आणि संस्थांची वर्गवारीनुसार तुम्ही आता लेखापरीक्षण करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की संस्थेच्या प्रकारानुसार अ, ब आणि क मध्ये वर्गीकरण करण्यात आलेले असून लेखापरीक्षकाची शैक्षणिक पात्रता, अनुभव विचारात घेऊन लेखापरीक्षकाची अ, ब, क सूची त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यामध्ये अवर्गवारीमध्ये समाविष्ट असणारे, मग अवर्गवारीमध्ये आपण पाहिलं होतं की चार्टर्ड अकाउंटंट CA फर्म्स आहेत, इंडिव्हिज्युअल चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, सो दे आर द रजिस्ट्रेशन ए टाइप्स मध्ये. ओके. यामध्ये लेखापरीक्षण त्यांना करायचं आहे. या पद्धतीच्या संस्था दिलेल्या आहेत. या सर्व गोष्टी झाल्यावरती इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे टिप. हे तुमच्यासाठी खूप IMP असणार आहे, हे समजून घ्या. अनुक्रमांक 1, 5 आणि 6 आणि 7 मधील संस्थांचं लेखापरीक्षण फक्त अवर्गवारीमधल्या लेखापरीक्षक करतील. हा महत्वाचा पॉइंट आहे. मग ब आणि क वर्गवारीतील लेखापरीक्षक अवर्गवारीमधील संस्थांचं लेखापरीक्षण करण्यास पात्र असणार नाहीत म्हटलंय. ओके. येतोय पॉइंट लक्षात? म्हणजे प्रत्येकाला वर्गवारीनुसार लेखापरीक्षण करण्याचा त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे. त्यांनी त्याच वर्गवारीनुसार लेखापरीक्षण करणं आवश्यक आहे. म्हणजे अ गटामध्ये मोडणारे ज्या संस्था असतील त्याच त्यांनी तपासणी करणं, ब वर्गवारीमध्ये येणाऱ्या ज्या संस्था असतील त्यांनी त्याच गोष्टी त्या ठिकाणी तपासणी करणं आवश्यक आहे. ओके. ही सर्व नियम तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा एक पॉइंट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलेला आहे की आता आपले बरेचसे कॅन्डिडेट होते की जे सर्टिफाईड ऑडिटरसाठी अर्ज सादर केला होता की बरोबर की नाही. मग आता अशा सर्व विद्यार्थ्यांनी सर्टिफाईड ऑडिटरसाठी अर्ज सादर केला होता. तर तुमच्यासाठी इथे बघा 7 नंबरचा पॉइंट आहे, 8 नंबरचा पॉइंट आहे. मग आता तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने अर्ज सादर केला? तुमच्याकडे पदवी होती, तुमच्याकडे GDCAचं सर्टिफिकेट होतं, तुमच्याकडे 3 इयर अनुभव होता. तर तुम्ही ह्या बेसिसवरती काय केलं? प्रमाणित लेखापरीक्षकासाठी अर्ज सादर केला. म्हणजेच कोण हो? सर्टिफाईड ऑडिटरसाठी. मग यामध्ये काय म्हटलंय? सर्टिफाईड ऑडिटरचा टाइप्स कशात येतो? क वर्गवारीमध्ये. मग क वर्गवारीमध्ये समाविष्ट असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये अ किंवा ब किंवा क वर्गवारीतील समाविष्ट असणाऱ्या लेखापरीक्षकाची नेमणूक करू शकतील. हा महत्वाचा पॉइंट आहे. कारण इथं काय म्हटलंय की अवर्गवारीच्या जे त्या ठिकाणी जे
लेखापरीक्षक असतील ते अ, ब, क तीनही वर्गवारींचं लेखापरीक्षण करू शकतात. हा एक पॉइंट आहे. पण त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्यांचं सर्टिफाईड ऑडिटरसाठी जे सिलेक्टेड झालेले आहेत, तर त्यांनी फक्त आणि फक्त क वर्गवारीच्या संस्था तपासणी करणं आवश्यक आहे. येतोय पॉइंट लक्षात? म्हणजे ज्यांचा जो आपण फर्स्ट कॉलम होता बघा, जे चार्टर्ड अकाउंटंट सीए असतील, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप केला, तेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल चार्टर्ड अकाउंटंट सीए फर्म किंवा ते इंडिव्हिज्युअल चार्टर्ड अकाउंटंट असतील, तर त्यांना पूर्ण ही तीनही वर्गवारींच्या संस्थांचा अधिकार असणार आहे. पण त्यानंतर पुढे आपल्याला ब आणि क 2 घटक दिले होते. तर त्यामध्ये तुम्ही जर क वर्गवारीसाठी म्हणजे सर्टिफाईड ऑडिटरसाठी जर तुम्ही या 3 पात्रतेनुसार जर त्या ठिकाणी अर्ज सादर केला असेल, तर तुम्हाला फक्त इथे बघा 8 नंबरचा पॉइंट काय सांगतोय तो लक्ष द्या. क वर्गवारीमध्ये समाविष्ट असणाऱ्या लेखापरीक्षक केवळ क वर्गवारीतील समाविष्ट असणाऱ्या संस्थांचंच लेखापरीक्षण करण्यास पात्र राहील. मागच्या व्हिडिओ सेक्शन्समध्ये मी तीनही वर्गवारींच्या संस्थांची माहिती तुम्हाला दिली होती. ती तुम्ही व्यवस्थित अभ्यासली असेल. त्यानंतर पुढे म्हटलंय म्हणजेच क सूचीतील म्हणजे जे सर्टिफाईड ऑडिटर आहे, जे इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड जे ऑडिटर आहे, ते सर्टिफाईड ऑडिटर फक्त आणि फक्त क वर्गवारी संस्थांचंच लेखापरीक्षण करतील. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढे म्हटलंय अ आणि ब वर्गवारीतील समाविष्ट असणाऱ्या संस्थांचं लेखापरीक्षण ते करू शकणार नाहीत. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. येतोय पॉइंट लक्षात? म्हणजे जे सर्टिफाईड ऑडिटर असतील त्यांनी फक्त क वर्गवारी संस्थांचंच लेखापरीक्षण करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही फॉर्म भरताना ह्या सगळ्या सूचना व्यवस्थित वाचल्या होत्या की नाही? परिशिष्ट आपल्याला जे दिलेले होतं त्यांनी परिपत्रक, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. आता जो 9 नंबरचा जो पॉइंट आहे, हा देखील खूप महत्वाचा आहे. संस्थेच्याही संबंधी आणि लेखापरीक्षकाच्याही संबंधी. बघा, प्रत्येक संस्थेने आपल्या अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीमध्ये उपरोधित नमूद केलेल्या सूचनेनुसार लेखापरीक्षकाची किंवा लेखापरीक्षण करणाऱ्या फर्मची नेमणूक करणं आणि अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नेमणूक केलेल्या लेखापालाच्या फर्मचे किंवा जे काही लेखापरीक्षकाचे नाव आणि संस्थेचे लेखाचे परीक्षण करण्यासाठीची त्याची लेखी संमती या विवरणपत्रकाच्या स्वरूपात संबंधित जे काही संस्थेच्या निबंधकांकडे सादर करणं आवश्यक राहील. हा महत्वाचा मुद्दा आहे. तसेच संबंधित लेखापरीक्षकाने सदर ठरावाची जी प्रत असणार आहे, म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी सर्टिफाईड ऑडिटर झाले तर तुम्हाला संस्थेशी कॉन्टॅक्ट करावा लागणार आहे. हा महत्वाचा मुद्दा. सदर ठरावाची प्रत आणि आपले सहमतीपत्रक वर नमूद केलेल्या मुदतीत संबंधित संस्थेच्या निबंधकास व सदर संस्थेच्या जिल्ह्यात असलेल्या त्या जिल्हा विशेष लेखापरीक्षकांना यांना पोहोच होईल अशी त्या ठिकाणी पाहावे. म्हणजे ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे. हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. सर्टिफाईड ऑडिटरसाठी एक लक्षात घ्या. सर्टिफाईड म्हणजे सगळ्याच ऑडिटरसाठी असणार आहे हा मुद्दा. पण आपला पॉइंट आहे की सर्टिफाईड ऑडिटरच्या, कारण आपण सर्वांनी काय केलंय, पदवी, जीडीसीए आणि अनुभव त्या बेसिसवर आपण टाइप सी मधला फॉर्म फिलअप केला होता की नाही सर्टिफाईड ऑडिटरचा, आणि प्रत्येक जण आता त्या ठिकाणी अनुभवानुसार पात्रतेनुसार सिलेक्टेड झालेले असतील, तर त्यांनी ह्या गोष्टी इथं व्यवस्थित वाचून घेणं आवश्यक आहे. आणि एक पॉइंट पहिला लक्षात घ्या, ज्या कॅन्डिडेटचं या लिस्टेडमध्ये नाव असेल त्यांनी त्यांचं फक्त तेवढंच पेज प्रिंट करा आणि बाकीचा हा जो खालचा पेज असणार आहे, हे पेज तुम्हाला या ठिकाणी जे काही असणारे पीडीएफ नंबर जे त्यांनी दिलेले आहे बघा या ठिकाणी. आता इथे पीडीएफ नंबर किती दिला यांनी, 614. बघा आता 614 पासन ते 619 पर्यंत तुम्ही याची प्रिंट काढू शकतात. आणि तुमचं जे त्या ठिकाणी लिस्टेड मध्ये जे नाव असणार आहे, म्हणजे ते 10 नंबरला असेल, 15 नंबरला असेल, 16 नंबरला असेल, 100 पेज वरती असेल, तर ते तुम्ही बघायचं. ज्यांचं नाव असेल त्यांनी ती प्रिंट, जे काही नंबर असेल त्याची प्रिंट काढा आणि इथनं तुमची मग हे 614 ते 619 पर्यंत एक प्रिंट काढा. म्हणजे इथे पेजेस भरपूर आहेत. हा एक पहिला पॉइंट लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला जे महत्वाचं पाहिजे आहे, आपलं लिस्टेड मध्ये नाव आलेलं आहे, पॅनल नंबर आलेला आहे, तेवढंच प्रिंट आउट करा. ते एक तुमच्याकडे ठेवा. आणि इथे दिलेल्या पूर्ण नियम जे आहेत 614 ते 619 पर्यंतचे जे नियम दिलेले आहेत या पेजेसवरती, ते एकदा व्यवस्थित पुन्हा व्यवस्थित समजून घ्या, वाचा. ओके. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित मित्रांनो समजला असेल, जी पॅनल यादी आहे ही कशा पद्धतीने
वेबसाईटवरती उपलब्ध आहे हे आपण आजच्या व्हिडिओजमधनं समजून घेतलंय. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करत चला आणि पुढील तुम्हाला लेखापरीक्षणाच्या भावी जे काही तुमचं कार्य असणार आहे लेखापरीक्षणाचं हे चांगल्या पद्धतीने जावो अशी आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना ऑल द बेस्ट देतो. धन्यवाद.